Good morning everyone. Welcome our new video. Today we are going to learn the unit 1 revision from songs and greetings class 5 English on page number 1. तर आज आपण पेज नंबर 1 वरील युनिट 1 मधील रिविजन सॉंग्स अँड ग्रीटिंग्स हा टॉपिक आपण शिकणार आहोत. तर पहा, सॉंग्स अँड ग्रीटिंग्स म्हणजे गाणे आणि ग्रीटिंग्स शुभेच्छा भेट. तर आपण वेगवेगळ्या प्रसंगाला कसे ग्रीट करतो ते आपण शिकणार आहोत. तर पहा, लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स. लिसन म्हणजे ऐका, लर्न म्हणजे शिका, अँड म्हणजे आणि, सिंग विथ ॲक्शन्स हावभावासहित गाणे गा. तर सॉन्ग 1 आहे, पहिलं गाणं आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, सुप्रभात, सुप्रभात, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. तुमच्यासाठी आनंदायी सुप्रभात जाओ. हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन, मला आशा आहे तुम्ही आनंदात आहात. अँड हॅपी ऑल द टाईम, आणि संपूर्ण वेळ तुम्ही आनंदात रहा. तर पहा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. तर आता आपण पुढे नेक्स्ट गाण्याकडे जाऊयात. नेक्स्ट सॉन्ग 2. द मोर वी गेट टुगेदर. द मोर म्हणजे खूप, वी गेट टुगेदर जितके आपण एकत्र, जितके आपण खूप एकत्र येऊ. टुगेदर, टुगेदर एकत्र, एकत्र. द मोर वी गेट टुगेदर जितके आपण एकत्र, खूप जास्त एकत्र येऊ. द हॅपियर वी विल बी, तितके आपण आनंदी राहू. द मोर वी गेट टुगेदर, 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 द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी विल बी. नंतर, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. तुझे मित्र माझे मित्र आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स तुझे मित्र आहेत. माझे मित्र तुझे मित्र आहेत. द मोर वी गेट टुगेदर जितके आपण एकत्र राहू, खूप एकत्र राहू. द हॅपियर वी विल बी, तितके आपण आनंदी राहू. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी विल बी. अशाच प्रकारे आपण इथे आहे गेट, ह्या गेटच्या ठिकाणी आपण सिंग टाकून त्यात ॲड करायचं आहे आणि आपण हे पूर्ण दुसरे सॉन्ग म्हणायचं आहे. त्यानंतर डान्स, नंतर प्ले, स्वे. आता बघा, इथे यामध्ये आपण काय टाकायचं, ॲड करायचं आहे सिंग. द मोर वी सिंग टुगेदर, मग आपण जितके एकत्र गाऊ.
टुगेदर टुगेदर, एकत्र एकत्र. द मोर वी सिंग टुगेदर, जितके आपण एकत्र गाऊ. हॅपियर वी विल बी, आपण तितके आनंदी राहू. हे अशा प्रकारे तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर डान्स, इथे काय करायचं आहे, डान्स ॲड करायचं आहे. या गेटच्या ठिकाणी तुम्हाला डान्स ॲड करायचं आहे, DANC. मग काय होईल सांगा बरं. द मोर वी विल डान्स टुगेदर, जितके आपण डान्स एकत्र खूप करू. टुगेदर टुगेदर, एकत्र एकत्र. द मोर वी डान्स टुगेदर, जितके आपण एकत्र खूप डान्स करू. द हॅपियर वी विल बी, आपण तितके आनंदी होऊ. अशा प्रकारे प्ले ॲड करायचं आहे, स्वे ॲड करायचं आहे. त्यानंतर आता पहा, इथे कन्व्हर्सेशन आहे, ते आपण त्याचा सराव करूयात. पहा, पहिलं जे कन्व्हर्सेशन आहे त्यामध्ये काय आहे, इथे 2 मुलं आहेत. हे पहा, एक मुलगा आहे, एक मुलगा आहे. ते एकमेकांना काय करतात, हाय. तो दुसऱ्या मुलाला म्हणतोय हाय. आपण जेव्हा शाळेत भेटतो किंवा इतर ठिकाणी भेटतो तेव्हा आपण हाय, एकमेकांना हाय म्हणून संबोधित करायचं असतं. नंतर हे पहा, इकडे 2 मुली आहेत, इथे एक मुलगी आहे. या 2 गर्ल्स आहेत, ही गर्ल आहे. तर त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन काय आहे पाहूयात. ही मुलगी काय म्हणत आहे बघा, या मुलीला हॅलो मिनू. ही आहे मिनू. हॅलो मिनू. आय ॲम रिया. मी कोण आहे, ही म्हणते मिनूला मी रिया आहे, आय ॲम रिया. तुम्ही स्वतःचे नाव सांगताना आय ॲम रिया असं इंग्लिशमध्ये सांगायचं. अँड दिस इज माय फ्रेंड सोनाली. ही माझी मैत्रीण सोनाली आहे. दिस इज, ही आहे, माय फ्रेंड सोनाली, ही माझी मैत्रीण सोनाली आहे. असं मिनूला कोण सांगत आहे, रिया. तर तुम्ही असं कन्व्हर्सेशन करायचं जेव्हा 2 मैत्रिणी दुसऱ्या एका मैत्रिणीशी ओळख करून देताना. आपण मराठीत कसं करतो तसंच इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहा, पुढे पहा, इथे एक गर्ल आहे, इथे एक मुलगा आहे. तो काय म्हणत आहे दुसऱ्या कन्व्हर्सेशनमध्ये, ही काय म्हणते हॅलो या बॉयला. हा बॉय काय म्हणतोय हॅलो. आपण हॅलोनीही एकमेकांना जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा आपण हॅलोनीही संबोधित करू शकतो. त्यानंतर पुढे पहा, हे 2 मुलं पहा. तर हा एक मुलगा आहे, हा बॉय आहे, हा एक बॉय आहे. ते बघा, हाऊ आर यू. तू कसा आहेस. हो म्हणजे कसा, आर म्हणजे आहेस, यू म्हणजे तू. तू कसा आहेस. आपण एखाद्याला आधी हॅलो म्हणायचं, नंतर आपण तू कसा आहेस असं म्हणतो ना, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, हाऊ आर यू. मग हा काय म्हणतो, आय एम फाईन. आय एम फाईन हे काय आहे इथे, हे बघा, आय एम म्हणजे आहे, आय सोबत आय एम येतं. तर हे शॉर्ट फॉर्म आहे. जेव्हा आपण शॉर्ट लिहितो तेव्हा हे अपॉस्ट्रॉफी यम लिहितो. तर बघा, आय एम फाईन, मी छान आहे, थँक्यू, धन्यवाद, असं एकमेकांना आपण संबोधित करायचं असतं. तर असे छोटे छोटे कन्व्हर्सेशन आपण इंग्लिशमध्ये बोलून आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करतो. तर पहा, शिक्षकांसाठी ही गाणी चालीवर म्हणण्याचा सराव घ्यावा. शिक्षकांनी ही जी गाणी आहेत ती चालीवर म्हणण्याचा सराव घ्यावा. चालीसाठी पहा, freekidmusic.com ट्रॅडिशनल चिल्ड्रन्स सॉन्ग या वेबसाईटवर तुम्हाला याचे चाली मिळतील. या पानावरील चित्रात दर्शवल्याप्रमाणे संवादाचा सराव करण्यासाठी वर्गातील मुलांना मोठ्या गटात एकत्र करावे मुलांना, आणि गटात प्रत्येकाने फिरून जास्तीत जास्त मुलांशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करावा. एक मोठा गट तयार करून असं 2-2 मुलामध्ये
हे कन्व्हर्सेशन घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, मुलांचं जे कन्व्हर्सेशन आहे इंग्लिशमधून बोलण्याचा जो संवाद आहे तो इम्प्रूव्ह होईल आणि मुले देखील आपल्या डेली रुटीनमध्ये इंग्रजीमध्ये बोलतील आणि त्यांची इंग्रजी स्पोकन हे इम्प्रूव्ह होईल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर धन्यवाद. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.